नमो बुद्धाय, जय भीम. नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर उन्हाळा म्हणजे आता पावसाळा लागणार आहे. तर काय असते आमच्या विदर्भात म्हणजे काय स्पेशल गोष्टी होतात जसं तुम्हाला मी सांगत असतो. तर तशाच प्रकारची गोष्ट आहे. वर्षभर जे गहू असतात घरी म्हणजे आमच्या घरच्या वावरातले गहू आहेत ते. तर ते गव्हात काय होते किडे पडतात, सोंडे पडतात, किडे पडतात. मग पावसाळा लागला की ते म्हणजे कसं गहू बाहेर वाहू घालणं, त्याच्यातले किडे काढणं ते होत नाही, कारण पाणी असते जिकडे तिकडे आणि जमीन पूर्ण ओली असते, त्याच्यानं ते बाहेर टाकता येत नाही. तर आणि स्लॅबवर नेऊन टाकायचं म्हणजे सज्जावर नेऊन टाकायचं स्लॅबवर, तर मग होत नाही ते, कारण कट्टे कोण वर घेऊन जाईन. म्हणजे सासू सासरे म्हातारे आता एकटे म्हणजे मिस्टरांच्याने एवढं होत नाही, एवढं वर घेऊन जाणं. एका क्विंटलचं एक असते पोतं, ते घेऊन जाणं होत नाही. तर त्याच्यानं कसं पावसाळा लागायच्या आधी आमच्या काही कामं असतात उन्हाळ्याचे विदर्भातल्या बायकाचे. तर वर्षभर टिकवणारा गहू, आम्ही जो गहू खातो तो कसा टिकवायचा त्याच्यासाठी आम्ही एक उपाय करत असतो. म्हणजे ते गहू पूर्ण वाळू घालतो बाहेर. तर तेच प्रोसिजर चालू होती. आता एकदमच सगळे गहू बाहेर टाकता येत नाही, कारण जागा एवढी नाही आमच्या आवारात. तर रोजचं म्हणजे 1 क्विंटल गहू रोज बाहेर टाकायचा, वाळू घालायचा आणि तेच गाडून काढायचा. आमचं अशी प्रोसिजर चालू झाली होती. तर 2-4 दिवसापासून रोज आम्ही टाकत जा. मला व्हिडिओ काही काढता आला नाही. तर 7-8 क्विंटल गहू आहेत. तर त्याच्यातला मग आज एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करून राहिली होती. चला 2-4 दिवसापासून आपण चालू आहे काम करणं, पण आजचा व्हिडिओ म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू, त्यासाठी मग चालू केला. तर या अंगणात आम्ही काय केलं, पहिले एक तळव टाकला, म्हणजे फारी आहे, बारकीच आहे, जास्त मोठी नाही. ती फारी टाकली आणि तिथं मस्त चांगली ऊन येते म्हणून तिथं टाकली, आणि जेणेकरून आमचं लक्ष राहीन असं म्हणून डोळ्याच्या समोरच टाकले, म्हणजे दरवाजाच्या एकदम समोर टाकली. की कोणतं ढोर वासरू आलं, गाय बकरी काही आलं ना, तर त्याच्यावर लागलं, समजा खायला लागलं तर आमचं लक्ष गेलं पाहिजे लवकर, त्यासाठी असं एकदमच जवळ म्हणजे असं नजरेच्या समोर राहीन असंच टाकलं आम्ही. तर मग तिथं गायनं चालू केलं, म्हणजे कसं गंज मांडून दिला. पहिले वाळू घातल्यावर दिवसभर ते वाहिलं. मग संध्याकाळी 3 म्हणजे 2-2:30 वाजताच्या नंतर तिथं सावली येते. तर मग सावली आल्यावर आम्ही ते सगळे जमा केले, आणि जमा केल्यावर मग दोघी आम्ही सासूना गायत बसलो होतो तिथं. गायत बसले होते, म्हणजे मला जोड एक चायनी होती, सासूबाई जोड एक चायनी होती. पण सासूबाईच्या हातची चायनी ते फाटली होती. तर त्याच्यानं काय झालं, अख्खे गहू त्याच्यातून खाली पळत जात, म्हणजे माती रेती ते पळायच्या ऐवजी सगळे त्याच्यासोबत गव्हाचे दाणे चांगले पळत जात. तर मग त्याने शेजारा जोडून दुसरी आणली होती चाळणी गायासाठी. आता घरचे गहू हात एकदम क्लीन नसतात. कसं आहे, वावरात एक म्हणजे गहू पेरला तर फक्त गहूच निघीन असं नसते, त्याच्यासोबत काही दुसरं पीक निघते. पीक म्हणजे दुसरं गवत निघते काही. म्हणजे आमच्या इकडे म्हणजे असं प्रत्येकाच्या इकडे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं निघतात. मग गव्हाच्या सोबत ते झाडंही वाळल्या जातात. मग गहू सगळे हार्वेस्टरनं काढल्या जातात. त्याच्यासोबत मग जे बाकीचं असते गवत त्याचे बी त्याच्यात पडते. मोहरीचं झालं किंवा गांजर गवताचं झालं, आणखीन वेगळ्या प्रकारचे काही बी असतात ते त्याच्यात ॲड होतात. या गव्हातच ॲड होतात. ते काढायच्या वेळेस सगळं त्याच्यात ॲड होऊन जाते. मग नंतर ते क्लीन करायचे असतात. तर त्याच्यात माती आणि तुषा लय पडल्या होत्या यावेळेस. काय झालं होतं, गहू काढायच्या टायमात पाणी म्हणजे 2 दिवसानं पाणी सांगितलं होतं असं. तर मग कसं आशूच्या बाबाला असं वाटलं की गहू लवकर काढून घेतला तर बरं, नाही तर पाणी जर आलं तर गहू वाया जाईल, म्हणून यानं काय केलं, हार्वेस्टरवाल्याला लगेच पैसे देऊन दिले आणि ते एकरभराचा गहू काढून घेतला. तर त्या हार्वेस्टरचं काय प्रॉब्लेम होता काही समजलं नाही. तर त्याच्यात माहीत आहे का, तुषाच पडल्या, म्हणजे गहू कमी आणि गवत ते तुषा जास्त आल्या. तर ते तुषाच गायला आम्हाला एवढं भारी गेलं की ते खालचं जर समजा एक्स्ट्राचं जे बी असते ते बी तर पडलंच, काही रेतीचे मातीचे असे काही खडेही पडले. पण ते तुषा जास्त होतं, एक कट्टभर तर तुषाच निघाला. आता ते आणखीन चक्कीत नेऊन ते काढून आणते आणि त्याचे पोत्र सगळे घरी नाही काढणार आम्ही, कारण जास्त आहेत, 1 कट्टा आहे तर ते चक्कीतच घेऊन जाते ना तर. तर आमचं गायनं असं चालू होतं आणि शेवट आमचं समजा संपायला बी आलं होतं. ते कसं आता आशूवर डिपेंड असते कामं करणं. त्यात मला गोधड्या शिवणं चालू होत्या. तर मग मी 2-3 दिवसासाठी गोधड्याला स्टॉप केला, म्हणजे तोही व्हिडिओ काढला म्या गोधडी शिवताना, तर तोही व्हिडिओ चालू आहे काढणं.
पण काय झालं ते म्हणजे गोधडी शिवायच्या ऐवजी गहू आम्हाला गाळून वर्षभर टिकवण्यासाठी ठेवून देणं, गाळून ठेवून देणं हे महत्त्वाचं होतं. म्हणून मी गोधडीचा कसा अर्धाच व्हिडिओ काढला आणि अर्धा तसंच पेंडिंग आहे काढायचा. गोधडी बी अर्धी पेंडिंग आहे तशी शिवायची. तर पहिले आधी हे काम करून घ्यायचं म्हणलं. तर आता फक्त 2 कट्टे राहिले, 2च कट्टे राहिले, म्हणजे 1 क्विंटलच गहू राहिला, तेवढा गाळून टाकायचा. तर काल एक टाकलं होतं, पण पाणी आल्याच्यानं म्हणजे पाऊस आला तर पाणी आल्याच्यानं आम्ही ते गाळलं नाही, तसंच भरून आणखी ठेवून दिलं. ते आम्ही आज आणखीन करू. तर कसं आता वावरातली कामं चालू झाले, म्हणजे काडी फणसनं चालू झाले. तर मग असं आता बी तिकडे जातात वावरात, म्हणजे सकाळी वावरात जातात आणि सकाळचं मी आवरून घेतो घरचे कामं. मग नंतर दुपारच्या टायमाला ते आणि आम्ही दोघी सासूना मिळून ते काम करतो. आता विदर्भात म्हटलं म्हणजे सगळ्याच्याच घरी तसं असते, म्हणजे पावसाळा लागायच्या आधी कामं चालू करतात. असे गहू निसून ठेवणं, आणखीन आमच्या इकडे तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ घरीच असते, ते निसून ठेवणं, गाळून ठेवणं, तांदूळ निसून ठेवणं, म्हणजे जेणेकरून कसं वावरात जायच्या टायमावर लवकर, म्हणजे त्याचा टाईम वेस्ट झाला नाही पाहिजे. पटकन घेतलं, दिलं, केलं, घेऊन गेलं असंच पाहिजे. त्याच्यानं मग कसं आता हा रिकामा टाईम असते, त्याच्यानं सगळे कामं या टाईमातच करून घ्यावं लागतात. आता पावसाळा संपेपर्यंत तरी या गव्हात काही किडा लागणार नाही म्हणा, की आणखीन काही लागणार नाही. तर त्यात कसा निंबाचा पाला जर आपण टाकला ना तर त्याच्यात होत नाही. तर निंबाचा पाला टाकायचा तर व्हिडिओ नाही शूट केला मी, कारण घरात तो निंबाचा पाला टाकला आता त्याच्यात, तर तो शूट नाही करता आला मला, कारण तुम्हाला माहीत आहे सगळ्याला की कोणाला माहीत नाही मी व्हिडिओ काढतो म्हणून. तर तो व्हिडिओ नाही काढता आला मला. पण गव्हात तर माहीत आहे का, जर तुम्ही निंबाचा पाला जर तुम्ही टाकला ना तर गहू व्यवस्थित राहतात, त्याच्यात किडा पडत नाही. वर्षभरही गहू तसाच राहते. पण आम्ही वर्षभर तसंच नाही ठेवणार, म्हणजे मधात एक वेळा काढणार आम्ही, ऊन जेव्हा राहीन तेव्हा आम्ही बाहेर टाकू. म्हणजे आता तर नाही, पण 4 महिन्यानंतर म्हणा, हिवाळ्यात म्हणा, थोडीशी ऊन तापायला लागली की आम्ही पूर्ण गहू आणखीन एक वेळा बाहेर टाकू, आणखीन ते एक वेळा गाळून घेऊ, आणखीन दुसरा निंबाचा पाला टाकून ठेवून देऊ. असं आम्ही करत असतो दरवर्षी. तर याही वर्षी तसंच करणं चालू आहे. गाळून झाले होते तेवढे, म्हणजे एकाच दिवशी असं एकदमच सगळं नेऊन टाकणं आणि एकाच दिवशी सगळं गाळून ठेवणं होत नाही. तर त्याच्यानं मग असं थोडं थोडं आम्ही टाकतो, निवडतो आणि बाकी आणून ठेवून देतो. आता आशूचं एक मेन पार्ट झाला. आशू बाहेर खेळायला गेला होता, म्हणजे त्याच्या आजोबासोबतच होता तो बाहेर. आता तिकडे गोला आला होता, तो गोला घेऊन आला आशू, आणि तो एकदम एवढा रडे की तो सोडेच नाही तो गोला. मग त्याच्या हात, त्याला सर्दी होईल म्हणून काय केलं, त्याच्या हातचा घेतला आणि मॅच खाऊन घेतला. तर अशी आहे आमच्या विदर्भातली गोष्ट, अशी आहे आमच्या विदर्भातली चाल. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.